पण मॅथ्स मध्ये आपण पाहिलं की सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन याच्यामध्ये आपण 5 मार्क्सचा लॉट जो आहे हा आपण घेणार आहे. त्यानंतर सिरीज मध्ये आपण पाहिलं की मिसिंग सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज कोणत्या याच्यामध्ये मिसिंग येईल किंवा कुठं तुम्हाला रॉंग दिसेल, कारण भरपूर 4 शिफ्ट मध्ये किंवा 2 दिवसाच्या याच्यामध्ये तुम्हाला तो पेपर आहे, त्याच्यामुळं भरपूर याच्यामध्ये तुम्हाला कुठं मिसिंग दिसेल कुठं रॉंग दिसेल, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये तुम्हाला गडबड होऊ नये द्यायची. त्यानंतर हा सर्वात महत्वाचा आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा 5 मार्क्सला आहे, बरोबर आहे. ह्या 5 मार्क्सला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आधी तुम्हाला सोडवता आलेच तिथं पाहिजे, कारण ह्याच्यावरतीच तुम्हाला मार्क्स जे आहे तिथं मॅनेज करायचे. म्हणजे मॅनेज म्हणजे काय की हे गेम तुम्हाला तिथंच होईल. आपण चुका या पद्धतीने करत आहे, म्हणजे प्रिपरेशन करताना आपण मॅथ्सचं प्रिपरेशन करताना चुका या पद्धतीने करतो की आपण काय करतो, चॅप्टर वाईज प्रिपरेशन करून राहिलो. म्हणजे जिथं सिंगल मार्किंगला क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 1 मार्क जिथे येईल, फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस हे चॅप्टर आहे, बरोबर आहे, नफा तोटा हे चॅप्टर आपण करतो 2 ते 3 दिवस येऊन बसतो, बरोबर आहे. आणि त्याला मार्क्स किती आहेत तर 1 मार्क्स, हार्डली हार्ड 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स, 2 तर नाहीच, 1च मार्क्स. तुमचा टाइम चालला, टाइम गेल्यानंतर तुम्हाला मार्क्स किती भेटले, 1च मार्क्स. त्याच्यामुळं आयबीपीएसचा पॅटर्न करताना सर्वात अगोदर आपण कुठं आपल्याला मार्क्स गेन करता येईल त्याचा आपण विचार करायचा. 5 5 5 5 इथंच आपल्याला गेन करायचं, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय की सिम्प्लिफिकेशन हे सोडवायचं कुठून, बरोबर आहे. मी आधी तुम्हाला सर्वात अगोदर प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर ऍव्हरेज, ह्यावर तुम्हाला एक एक सिंगल क्वेश्चन्स येतील. त्यानंतर SIC आहे, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर ट्रेनचे प्रॉब्लेम, त्यानंतर तुम्हाला दिसतील वर्क अँड टाइम, या पद्धतीचे प्रश्न जे तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील, बरोबर आहे का. आणि भरपूरही तुम्हाला चॅप्टर्स आहेत त्यात, आपल्याला त्याला वेटेज खूप कमी आहे, सिंगल मार्किंगचे क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. त्याला तुम्हाला प्रिपरेशन करताना आपण फोकस कुठे करायचं हे इथं करायचं. आता हे सोडवायचे कुठून, बरोबर आहे का. आपण हे जे पॅटर्न पाहणार आहे, म्हणजे जशी एक्झाम येईल तर एक्झाम आपण ज्यावेळेस सोडवतो भरपूर ऍप्स तुम्हाला याच्यावरती दिसतात, जसं की बँकर्स अड्डा आहे, बरोबर आहे. त्याला आपण एक ऍप्लिकेशन आहे अड्डा 24/7, हे काही ऍप्लिकेशन माझी नाही आहे. याच्यावर तुम्हाला भरपूर फ्रीमध्ये क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला कुठंच 1 रुपया पण द्यायची आवश्यकता नाही. याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा. भरपूर क्वेश्चन तुम्हाला जोपर्यंत केंद्र प्रमुख आहे, त्याच्यानंतर केंद्र प्रमुख जर 2 वर्षही चाललं त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते संपत नाहीत. भरपूर क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यावर दिसतात, बरोबर का. मग आता याच्यामध्ये कुठं कोणते प्रश्न सोडवायचे, नेमकी किती मला त्याचा फायदा असेल, कारण त्याच्यामध्ये भरपूर बँकिंग टाईपचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला RRB क्लर्क पासून IBPS PO, SBI PO किंवा RBI ग्रेड बी पर्यंत एक्झामचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला क्वेश्चन सेट त्यात दिसतात. मग आपण सोडवायचे कोणते, आपण सोडत असताना आपण फक्त कोणते सोडवायचे तर RRB क्लर्क वगैरे, बरोबर आहे का. हे RRB क्लर्क एकदम इझी. IBPS क्लर्क, RBI असिस्टंट, या टाइप मध्ये, किंवा SBI असिस्टंट, SBI असोसिएट आपण त्याला म्हणतो, या टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते सोड, बरोबर का. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन जे आहेत, तुम्हाला क्वेश्चनचा खूप मोठा साठा तिथं आहे. बँकर्स अड्डा किंवा कोणतेही भरपूर ग्रेडअप वगैरे ऍप आहे, त्याच्यानंतर ओलिव्हबोर्ड वगैरे आहे, तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये दिसतील. तर ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही या एक्झाम मधले क्वेश्चन त्यात सोडवा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. तुम्हाला कोणतंच कुठंच क्लासही लावायची आवश्यकता नाही आणि काहीच नाही. तुम्हाला ह्याच्यावरती जर तुम्ही केलं तर हार्डली 7 ते 8 दिवसात तुम्हाला चांगले मार्क्स तुम्ही गेन करू शकता. फक्त काय की प्रिपरेशन करत असताना फक्त विचार या गोष्टीचा करायचा आहे, मला आधी 5 मार्क्सचा लॉट जो आहे तो कव्हर करायचा आहे, बरोबर आहे. मॅथ्स मध्ये, रिझनिंग मध्ये पण सेम तेच, सिंगल मार्किंग वाला आपण जो मिसक्लिनियस वाला पाहिला त्याला खातच नका लावू. किंवा प्रिपरेशन करत असताना तुम्ही एकच फक्त फोकस ठेवायचं, प्रिपरेशन करता मला क्वेश्चन कोणती सोडायचे. कारण भरपूर मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला काय दिसतं, हे मोठे मोठे ठोकळे आपण आणतो, बरोबर आहे. त्या ठोकळ्यांमध्ये काय असतं, त्या ठोकळ्यांमध्ये काहीच नसतं. तुम्हाला आज जे अपडेटेड पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे आज जे अपडेट आहेत, किंवा IBPS क्लर्क, RRB क्लर्क ह्याच्यामध्ये जे आता सुरू आहे तेच क्वेश्चन तुम्हाला ऍपवर दिसतात. त्याच्यामुळे ते क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला भरपूर फायदा जो आहे तो येणाऱ्या केंद्र प्रमुख परीक्षेसाठी होईल. बाकी जर याच्यामध्ये काही असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी निश्चितच त्याचं पॅटर्न जो आहे तो पॅटर्न सांगण्याचा प्रयत्न करेल, किंवा एक्झामचे क्वेश्चन जे आहेत सरळ सरळ तुम्हाला त्याच्यावरती आपण टाकू. विष्णू सर किंवा विष्णू सर आणखी तुम्हाला त्या पद्धतीनं क्वेश्चन जे आहेत त्यांना प्रोव्हाइड करेल आणि ते तुम्हाला सर्व करतील. आणखी याच्यामध्ये काही जर असेल तर एकच मिनिट. आपण पॅटर्न जो आहे तो पॅटर्न पाहिला, परीक्षेचा पॅटर्न हा कसा असेल तो पाहिला. त्यानंतर टीईटी आणि केंद्र प्रमुख मी तुम्हाला सांगितलं की टीईटीचा जो पेपर आहे तो तुमचे नॉलेज बेस्ड पेपर आहे का. टीईटीचा जो पेपर आहे हा आपण पाहिला नॉलेज बेस आहे. हा नॉलेज बेस प्लस स्किल बेस, म्हणजे तुम्ही आपण पाहतो की IBPSचा पॅटर्न जो आहे, IBPSचा पॅटर्न हा स्किल बेस असतो, बरोबर आहे का. याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आवश्यक आहे.
तुम्ही जर असं केलं किंवा मला प्रॉब्लेम इथं सोडवले आणि प्रॉब्लेम सोडवताना किंवा मला तिथे येऊन जातं, कारण काय आहे, काय गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हेच काय, पण तिथं तुम्ही ऍक्च्युअल ज्यावेळेस पेपरला बसता त्यावेळेस तुम्हाला दिसतं की काय होतं ते, कारण वेळ जो आहे हा वेगाने निघून जातो आणि आपले क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्टच होत नाहीत त्याच्यामुळं, आणि आपल्याला तिथं मार्क्स जे आहेत ते कमी पडतात. त्याच्यामुळं फोकस इथं करा की जिथं 5-5 मार्क्सचे लॉट आहेत, क्वेश्चन असे पहा की जे आपल्याला फायद्याचे आहेत. म्हणजे IBPS क्लर्क पासून तर आरआरबी क्लर्कचे क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करा. तोच पॅटर्न जो आहे म्हणजे डिफिकल्टी लेवल जी आहे ती त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. आपण हा फरक पण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. टाइम मॅनेजमेंट मुळात तेच सांगितलं मी तुम्हाला की टाइम मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला आपण पाहिलं की 5 मार्क्सचा लॉट हा आवश्यक आधी सोडवा, जिथे तुम्हाला कमांड जास्त आहे, म्हणजे तुम्हाला स्किल जास्त चांगली तुमच्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला जर सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम एकदम फास्ट जमत असतील तर सिम्प्लिफिकेशनला आधी हात लावा. बरोबर आहे. म्हणजे 5-5 मार्क्सला तुम्हाला जर वाटतं की सिम्प्लिफिकेशन मला खूप फास्ट जमतं, विदाउट पेन अँड पेपर जर मध्ये फारच चांगलं, बरोबर आहे का. त्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सिरीज मध्ये तुम्हाला लॉजिक एखाद्या वेळेस काय होतं की सिरीज थोडेसे हार्ड लेवलचे येतात, मग तुम्हाला ते लॉजिक लागत नाही. आपण सिरीजला जर आधी हात लावला, लॉजिक जर नाही लागलं तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होऊन जातो आणि पुढचा पेपर अख्खा कामातून जातो. त्याच्यामुळे आधी आपण फोकस या पद्धतीने करायचं की जे सोपं आहे ना त्याला आधी हात लावायचा. ते आपण टाइम मॅनेजमेंट मध्ये चांगल्या पद्धतीने फक्त प्रॅक्टिस जर केली, आता हा टाइम मॅनेजमेंट आपल्याला कसा जमेल, कारण तिथं वेळेवर तर जमणार नाही, बरोबर आहे का. आता कसा जमेल, तर आता तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवसाल, प्रॅक्टिस करसाल, त्यावेळेस तुम्ही रिअलिस्टिक प्रॅक्टिस करा की मी आता ऍक्च्युअल मध्ये केंद्रवृत्तचा पेपर जो आहे सोडवत आहे, म्हणजे एखादा क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट करत असाल तर, बरोबर आहे का, तिथं टाइम लावून प्रॅक्टिस, आता ऍपवर जर तुम्ही करता तर तुम्हाला तिथं टाइम मॅनेजमेंट ते आपोआप येऊन जातं. त्याच्यामुळे इथं इथं किंवा तिथं प्रिपरेशन करताना पुस्तकातून प्रिपरेशन न करता किंवा नोट्स मधून प्रिपरेशन न करता ऍक्च्युअल तुम्ही ऍप्स मधून प्रिपरेशन करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आपण पाहिलं संभाव्य प्रश्न कोणते असतील. मी तुम्हाला सांगितलं की संभाव्य प्रश्न जे आहेत ते पुढच्या याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल पूर्ण पॅटर्नचे क्वेश्चन जे आहेत, इनिक्वालिटी असेल, सिलॉक्स असेल किंवा सिम्प्लिफिकेशन असेल, त्या पद्धतीचे प्रश्न जर शक्य जर झालं तर सर किंवा मी यांच्या अकॅडमीला पुन्हा एकदा भेट देऊन त्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता चुका मी तुम्हाला सांगितलं की चुका करत असताना आपण काय करतो, चुका करत असताना भरपूर तुम्हाला आधीच याच्यामध्ये सांगितलेलं आहे की चुका आपण करतो त्यावेळेस नेमक्या कोणत्या चुका आपल्याच्या होतात. मी तुम्हाला सांगितलं एक सिम्प्लिफिकेशन याचा सिरीजचा जो प्रॉब्लेम आहे, सिरीजचा प्रॉब्लेम स्क्रीन मधला जो प्रॉब्लेम आहे, ते चूक आपल्याच्याने एकदम काय म्हणतंय ते ओळखू पण नाही आपल्याला चूक झाली म्हणून. आपल्याला वाटतं आपला क्वेश्चन जो आहे तो आला, आपलं उत्तर जे आहे ते त्याच्यात तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसलं, आपण सोडवले, आपण कॉन्फिडंट असतो की मला 5 पैकी 5 मार्क्स भेटतात. पण तुमचा हा जो इकडचा स्क्रोलिंगचा जो इश्यू आहे, तो स्क्रोलिंगचा इश्यू तुम्हाला समजत पण नाही, तुम्हाला 5 पैकी 2 मार्क्स भेटतात, म्हणजे इथंच तुम्हाला गड्डा पडतो. बरोबर आहे. हे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला आधी सांगितलं, सिम्प्लिफिकेशन आधी सोडवसाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स ज्यात असेल ते प्रश्न आधी सोडवा. आणि डिफिकल्टी लेवल एकदम इझी असतं, असं काहीच नाही डिफिकल्टी लेवल खूप काही हार्ड असेल. त्याच्यामुळं खूप सोपा जो आहे तो पेपर त्या पद्धतीने तुम्हाला येईल. त्यानंतर या पद्धतीने आपण सर्वच पाहिलं. आता तुमचे पेपर ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करसाल त्यावेळेस फक्त एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्ष द्या. पुढच्या याच्यामध्ये आपण पाहू की ऍक्च्युअल पेपर आपण स्क्रीनवरती घेऊ आणि तो कसा सोडवला जाईल, बरोबर आहे का, त्या पद्धतीने आपण त्याला पाहू. एवढ्यासाठी सर्वांना एकदा पुनश्च धन्यवाद.